मी तुम्हाला मोठा भाऊ मानतो. तुम्ही हा मतदारसंघ, या मतदारसंघामध्ये तुमचं गाव, तुम्ही आजही आलात फक्त टीका करायला आलात. मागच्या वेळेला जेव्हा आला होता तेव्हा व्यासपीठावर मी तुमच्याबरोबर होतो. मामा वरेरकर हॉलमध्ये तो कार्यक्रम झाला. आपण आजही मालवणला काय दिलं नाही. आजही तुम्ही सकारात्मक काय बोललात नाही. जे 13 कोटी रुपये तुम्ही मालवण मामा वरेरकर हॉलला जे तुम्ही शब्द दिला होता, त्याचं काय झालं शिलर साहेब? कुठे गेले ते 13 कोटी? अजून साधी 13 रुपये आलेले नाहीत. आज 1 वर्ष झालं या सरकारला. तुम्ही मालवणला काहीच द्यायचं नाही आणि नुसतं नको त्या उगाच काय म्हणतात ना, त्या कुठलेही स्टेटमेंट करत बसायचे, हे बरोबर नाही. मी कधीही तुमच्यावर टीका करणार नाही. मी तुम्हाला मोठा भाऊ मानतो. माझे आवडतीचे नेते आहात तुम्ही. पण आज जे तुम्ही मालवणला केलं ते एका क्रिमिनलला तुम्ही सपोर्ट केलेला आहे. आज तुम्ही विचार करा, ओबीसी समाजामध्ये स्वतःहून असंतोष पसरलेला आहे की जातीचा आपला अधिकार मारला आहे या उमेदवारांनी, भारतीय जनता पक्षाचे स्वतःचा अधिकार मारून यांनी उमेदवारी मिळवली, अशी एक भावना ओबीसी समाजमध्ये आहे. मराठा समाजही तेवढाच रागवला आहे की आपलं समाजाचं नाव यांनी खराब केलं. दोन्ही बाजूला अशा उमेदवारांची तुम्ही बाजू घेतलीत की जनतेच्या मनामधूनच ते उतरलेले आहेत, तरी तुम्हाला त्यांची बाजू घ्यावीशी वाटली आणि तुम्ही जज साहेबांचा अपमान केला. तुम्ही न्यायव्यवस्थेचा अपमान केला आणि तुम्ही सांगून टाकलं की मीच जज आहे आणि मीच जजमेंट देणार आहे. तुम्ही जज पण नाही, जजमेंट तुम्ही देऊ शकत नाही.